नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओतील व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका. नमस्कार मंडळी, तर नयनतारा मागणार चक्क आता आपल्या कमळीच्या आईची माफी नाक घासून. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आता ह्या नयनताराने आत्तापर्यंत आपल्या कमळीच्या आईला खूप चुकीचं समजलं आणि सोबतच मात्र आपल्या कमळीला पण, कारण की ही एवढा त्यांचा तिरस्कार करायला लागली की काय सांगायलाच नको. त्याच्यामुळे बिचाऱ्या ऋषीला पण एवढं टेन्शन येत असतं आणि एवढा त्याच्या आईचा राग येत असतो की काय बोलायलाच नको. त्याला वाटत असतं की माझी आई एवढी चुकीचं वागूच कसं काय शकते, कारण की ती दुसऱ्याबाबत एवढा चुकीचा विचार करूच कसं काय शकते. त्याच्यामुळे मात्र आपला ऋषी प्रचंड भडकलेला असतो आणि त्याला समजतच नसतं की आता नेमकं मी आईला समजून सांगू तरी कसं, नेमकं मी काय केल्यावरती हिचा विश्वास बसेल माझ्यावरती. त्याच्यामुळे ऋषी प्रचंड भडकलेला असतो. ऋषी आता चिडलेला असतो. तर पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्या कामिनीला आपल्या कमळीच्या आईबाबत सत्य समजतं. म्हणजेच तिला आता कामिनीला हे समजतं की ऋषीच्या घरामध्ये नेमकीच कोणतरी बाई आहे, म्हणजेच ती कमळीची आई तर नसेल ना, पण कमळीची आई त्या घरात असणं कसं शक्य आहे. कारण की तिला मी स्वतः माझ्या म्हणजे मी पाहिलंय माझ्या गुंडांनी तिला गोळी घातली, ती माझ्या समोर त्या दरीत पडली. त्याच्यामुळे हे काय, ह्या गोष्टीवरती मला विश्वास बसत नाही. त्या घरामध्ये कमळीची आई असेल, पण खात्री करण्यासाठी आपण एकदा नयनताराला विचारण्यास काय हरकत आहे. दुसरीकडे मित्रांनो, ही खबर कळत असते कमळीच्या आईबाबत फक्त आणि फक्त अनिकाला, कारण की तुम्हाला माहितीच आहे की अनिकाला समजतं की कमळी चक्क ऋषीच्या घरात राहायला गेली. त्याच्यामुळे अनिका प्रचंड चिडते, भडकते आणि चक्क घरी येऊन राडा करायला सुरुवात करते. त्यावेळेस मात्र कामिनी म्हणते की अनिका, हे तू काय करते मूर्खपणा. त्यावेळेस मात्र आता कामिनी तुम्हाला माहितीच आहे म्हणणार आहे की अनिका तुला काय वेळ लागले का, तू असं का वागते. त्यावेळेस मात्र अनिका म्हणते की चिडू नको तर काय करू, त्या गावछाप कमळीला मी त्या हॉस्टेलमधून बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर मला वाटलं की ती गावछाप ही मुंबई सोडून निघून गेली असेल, पण ती कुठे राहते तुला माहिती आहे का. ती चक्क राहते आता रिशच्या घरामध्ये. आणि रिशच्या आईने कसं काय घेतलं, नयनतारा आंटीने कसं काय घेतलं, नाही तेव्हा तर एवढा तिचा तिरस्कार करत असते आणि आता कसं काय शक्य आहे. त्यावेळेस मात्र कामिनी म्हणते की नाही नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नयनतारा असं कधीच करू शकणार नाही, कारण की मला पूर्ण विश्वास आहे ना, नयनतारा असं वागूच शकत नाही, नयनतारा असं करूच शकत नाही. म्हणजेच हा सगळा कॉन्फिडन्स कामिनीचा असतो. पण पुढे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामिनी म्हणते की खात्री करायला काय हरकत आहे. त्याच्यामुळे कामिनी स्वतः आता ऋषीच्या घरी जायचं ठरवते. घरी गेल्याच्या नंतर मात्र कामिनी म्हणते नयनताराला की ऋषी घरात राहायला आला का. पण त्यावेळेस मात्र आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही माहितीच असेल की नयनतारा म्हणते की हो, ऋषी तर घरात राहायला आला आणि बरं झालं तुम्ही आयडिया दिली म्हणून. आणि त्यावेळेस मात्र आता कामिनी म्हणते की ह्या घरात कमळी पण राहायला आली मला समजलं. तर त्यावेळेस मात्र नयनतारा म्हणते की सगळ्या आमच्या घरातील खबरी हिच्यापर्यंत पोचतात कसं काय, हिला कोण सांगते हे सगळं. तर त्यावेळेस मात्र आता नयनतारा तुम्हाला माहितीच आहे, नयनतारा म्हणते की हो, कमळी पण ह्या घरात राहायला आली आणि ती ऋषीमुळं आली, पण ती थोड्या दिवसच राहणार आहे आणि त्याच्यानंतर जाणार आहे. पण हे सगळं कळाल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की ऋषीने पण सांगितलेलं असतं की कमळीच्या आईबाबतचं सत्य कोणाला कळता कामा नाही आहे. आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की नयनताराला वाटत असतं की कमळीच्या आईसोबत काहीतरी चुकीचं झालंय, त्याच्यामुळे आपण काही सत्य नको सांगायला हिला. त्यावेळेस मात्र आता कमळी ह्या घरात राहते हे सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणावरून मात्र आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कामिनी निघून जायच्या ऐवजी मात्र म्हणते की मला तुमचं घर जरा बघायचं होतं, कारण की ह्या घरात अजून कोणी दुसरं राहतंय का, मला हे पाहायचं होतं. पण त्यावेळेस मात्र नयनतारा ते पाहण्यास नकार देते आणि म्हणते की तुम्ही असं आमचं घर पाहू शकत नाही, कारण की आमच्या घरात कोण राहतं, काय करतं, ह्या गोष्टीशी तुमचा काही संबंध नाही. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र आता कामिनीला डाऊट येतो की ह्या घरात असं काहीतरी घडतंय, त्याबाबत हे सत्य मला अजिबात पण सांगत नाही. पण काय हरकत नाही, मी पण मागं सरकत नाही. त्याच्यामुळे कामिनी म्हणते की मी कसाही काही करेल, पण मी ह्या गोष्टीचा शोध लावूनच राहील की ह्या घरात अजून कोण कोण राहतं. त्याच्यामुळे मला काही जरी झालं तरी सगळ्या गोष्टीचा मी शोध घेतल्याशिवाय मी शांत बसू शकणार नाही. तर कामिनी आता प्रचंड भडकलेली असते, चिडलेली असते आणि कामिनीला आता बदला घ्यायचाच असतो की त्या घरात कमळीसोबत अजून कोण राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमळी आणि ऋषी हे दोघेजण देखील आता मात्र पहिली गोष्ट करत असते ते म्हणजे कमळीच्या वडिलांना शोधणं, कारण की त्यांना काही जरी झालं तरी तिच्या वडिलांना शोधल्याच्या नंतरच सगळ्या काही गोष्टींचा पुरावा लागणार असतो. आणि कमळी एका गोष्टीचा शोध घेत असते, ते म्हणजे आईवरती कोणी हल्ला केला असेल त्या व्यक्तीला पण तिला शोधून काढायचंच असतं. त्याच्यामुळे कमळी खूप सारे प्रयत्न करत असते आणि तिच्या एवढ्या सगळ्या प्रयत्नाला आता यश येईल का नाही हे पाहणं जरा जास्तच रंजक ठरतं. तर एकीकडे आता कामिनी आणि तुम्हाला माहितीच आहे सोबत मात्र अनिका, ह्या दोघीजणी देखील मात्र कमळीवरती बारीक नजर ठेवून असतात. त्या दोघींना देखील असं वाटत असतं की ही कमळी नेमकी करते काय, ऋषी नेमका करतोय काय, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपलं बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. नाहीतर उद्या असं काहीतरी घडेल त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या काही गोष्टी भोगाव्या लागतील, कारण की एकदा का जर कमळीसमोर सगळं सत्य आलं तर माझा खेळ संपला असं कामिनी म्हणत असते. पण मित्रांनो, आता नयनतारा आपली कमळीच्या
कमळीच्या आईची माफी का मागते, तर हे सत्य सगळ्यात मोठं भयंकर आहे. कारण तुम्हाला माहितीच असेल की आपल्या ऋषीने आजपर्यंत नयनताराला खूप वेळा सांगितलं की खरंच कमळीच्या आईसोबत खूप चुकीचं झालं, त्यांच्यावरती हल्ला झाला, त्या दरीत पडल्या, आता त्यांना वेड लागले, खूप साऱ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. पण त्यावेळेस मात्र नयनतारा विश्वास ठेवत नसते. नयनताराला वाटतं की ही बाई खोटं बोलत असेल आणि माझ्या ऋषीला फसवत असेल, कारण की माझा ऋषी असा सहज फसतो हेच गोष्ट तिला आवडत नसते. त्याच्यामुळे ती म्हणत असते की काही जरी झालं तरी मात्र माझ्या ऋषीसोबत मी काही चुकीचं होऊ देणार नाही आणि ह्या बाईला मी लवकरात लवकर ह्या घरातून बाहेर काढेल. पण पुढे मित्रांनो कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो की कमळी आणि ऋषी ह्या दोघांना अजूनच जास्त जवळ पाहून नयनताराला त्रास होत असतो. नयनतारा म्हणत असते की मी असं काय करू की ही कमळी ऋषीच्या आयुष्यातून निघून जाईल, कारण की ह्या कमळीला आणि ऋषीला जवळ पाहिलं ना मला राग नाही, मला जास्त तिरस्कार होतो. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी त्या मुलीला मला लवकरात लवकर ह्या घराच्या बाहेर काढलं पाहिजे, बाकी काही जरी झालं तरी मी मागं पाहणार नाही. पण मित्रांनो आता ऋषीसाठी आता नयनताराला हे सगळं सहन करणं गरजेचंच असतं आणि तिने जर सहन नाही केलं तर त्याचे परिणाम काय होणार आहेत हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. कारण की नयनताराने किती जरी प्रयत्न केले ना तसे कमळी आणि ऋषीचं लग्न मोडायचं आणि अखेर अजूनपर्यंत ऋषीसमोर हे सत्य कुठं आले की त्याच्या आईने त्याला किती मोठा धोका दिला आहे. कारण की नयनताराने ऋषीला फसून त्या घरात आणलंय याबाबतचं सत्य ऋषीला माहीतच नसतं आणि ऋषीला असं वाटत असतं की आईचा कमळीवरचा राग कमी झाला असेल, पण ती आमच्या दोघांचं नातं तर स्वीकारते ना, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण की त्याला वाटत असतं की कमळीचं तर आता माझ्यावरती प्रेम आहे, माझं पण कमळीवरती प्रेम आहे, त्याच्यामुळे आम्हाला दोघांना लग्न करण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही. तर मित्रांनो पुढे खूप साऱ्या अशा गोष्टी घडतात आणि त्याच्यानंतर मात्र सगळ्यात मोठा कहाणी ट्विस्ट येतो की नयनताराला चक्क आपल्या कमळीच्या आईची माफी मागावी लागते. कारण की ज्यावेळेस मात्र ऋषी खरंच कमळीच्या आईला वेड लागले का नाही हे सगळ्या काही गोष्टी प्रूफ करतो नयनतारासमोर आणि कमळीच्या वडिलांचा खरंच तो शोध घेतो, ह्या गोष्टी सगळ्या प्रूफ करतो, त्यावेळेस मात्र नयनताराला कळतं की तिने किती मोठी चूक केली तिच्या आयुष्यामध्ये. आपल्या कमळीला तर नावं ठेवलीच ठेवली आणि सोबतच मात्र तुम्हाला माहितीच आहे की कमळीच्या आईला पण हिने किती नावं ठेवलेली असते. त्याच्यामुळे फायनली ह्या नयनताराला तिच्या चुकांचा पश्चाताप होतो आणि तिला फायनली आपल्या कमळीच्या आईची माफी मागावी लागते. आणि हा असेल कहाणीतला सगळ्यात मोठा प्लॉट ट्विस्ट. कारण तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो आत्तापर्यंत ह्या नयनताराने खूप चुका केल्या, पण सगळ्या चुका मात्र तिच्या पाठीशी घालण्यात आल्या आणि तिच्या चुका पाठीशी घालायचा विषय म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नयनताराच्या हातात सत्ता असल्यामुळे बाकी दुसरं कोणाला काही करता पण येत नाही. आणि राहिला प्रश्न बिचारा आपल्या ऋषीचा, तर ऋषीला ह्याच गोष्टीत आनंद जास्त झालेला असतो की आईने कमळीचा स्वीकार केला. पण बिचारा ऋषीला मुळात माहीतच नाही की आईने स्वीकार नाही केला, आईने फक्त त्या कमळीपासून कायमची ऋषीची सुटका करायची असते, त्याच्यासाठी हे एक नाटक केलेलं असतं. आणि नयनतारा जे काही खोटं बोललेले असते ना ह्या सगळ्याचे परिणाम तिला खूप गंभीररित्या भोगावे लागणार आहेत मित्रांनो. कारण सगळ्यात मोठा पुढं ट्विस्ट हाच येतो की नयनताराने जी चूक केली ना ती सगळी काही तिच्या अंगलट येते. कारण की मित्रांनो पुढे ऋषीला हे सत्य समजतं की आईने हे सगळं फक्त नाटक केलं होतं मला घरी बोलवण्यासाठी, पण तिचा कमळीवरती अजूनही तेवढाच राग आहे, तेवढाच तिरस्कार ती कमळीचा करते येते. आणि दुसरीकडे मित्रांनो कमळी आणि ऋषी शोध घेत घेत एवढ्या लांब पोहोचलेले असतात की ते आता चक्क कमळीच्या वडिलांपर्यंत म्हणजेच महाजनांच्या घरापर्यंत पोहोचलेले असतात. आणि ज्यावेळेस मात्र कमळीसमोर आता हे सत्य येईल की ती आजपर्यंत गेल्या तिच्या वडिलांचा शोध घेते ना, ते वडील म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून राजन काका स्वतःच असणार आहेत. मग त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकेल मित्रांनो. आणि एवढ्या वर्ष अन्नपूर्णा आजी पण आपल्या कमळीचा शोध घेत होते, फायनली तिला पण खूप आनंद होईल. मग मित्रांनो खूप सारे ट्विस्ट पुढे खूप साऱ्या गोष्टी घडणार आहेत, त्याच्यामुळे त्या सगळ्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका. आणि व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज खास करून तुमच्यासाठी ते तर पाहायला अजिबात पण विसरू नका. धन्यवाद. हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.